स्वीप करायचा होता, परंतु शरीराचा वेध या ठिकाणी घेतोय आणि महापंच आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत लेग बायच्या स्वरूपातील एक धाव आहे. धावफलक जर पाहिलं तर एकने पुढे जाईल. आतापर्यंत संधी दिली नाहीये प्रज्योत यांनी, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. एखाद्या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवायचा सोपी गोष्ट नाहीये, तो देखील मोठ्या स्पर्धेमध्ये. या संघ मालकांचे देखील आम्ही आभारी आहोत. या वेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे बळतायत, वाईट बॉल घोषित करतायत. प्रेक्षकांनी आता मैदानात व्याप्त होताना पाहायला मिळत आहे, कारण या परिसरामध्ये क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, खो खो म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, हे सर्व किंबहुना जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही गणेशोत्सव कालावधीमध्ये आला तर एक वेगळं स्वरूप पाहायला मिळतं. कारण लालबाग असू देत, परळ असू देत, काळा चौकी असू देत, या परिसराला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. ओहो, प्रज्योतने यावेळेला बॉल थोडासा वळवला कमी गतीने, थोडासा उंचीवरून, टप्पा पडल्यानंतर कट होणारा, बाहेर जाणारा. गोलंदाजीसाठी श्रीजा 11 लालबाग आपण पाहतोय. प्रज्योत आंबेरे वेगावर स्वार होत असताना गोलंदाजी करतायत. 70 स्पोर्ट्सचं लाईव्ह चित्रण देखील आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून हे काम या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर, स्कोरर, आमची कॉमिटी टीम, अंपायर टीम. वेगात बॉल आला आणि त्याच वेगात टोलावला 6 धावांसाठी षटकार. सुरुवात केली आहे. गावदेवी गावठाणचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या संघांना धक्के देण्याचं काम मात्र या गावदेवी गावठाणने केलंय. मला अजूनही आठवते घाटकोपरची राष्ट्रवादी चषक जी 3 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा ज्यावेळेला जिंकली होती या संघाने. अगदी जर पाहिलं तर मग निगडीची स्पर्धा असू देत, त्याचबरोबर देहू रोडची स्पर्धा असू देत, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, यावर्षी जर पाहिलं तर 70 बिग बॅश मध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. तर अशा बऱ्याचशा स्पर्धा गावदेवी गावठाणने गाजवल्या. तर दुसऱ्या बाजूला मागील 2-3 वर्षात जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग, विक्रांत जाधव यांची टीम ही देखील मुंबई आणि परिसरातील बऱ्याचशा स्पर्धा जिंकतानाही आपल्याला पाहायला मिळाली. मग रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट असू देत किंवा पुन्हा टेनिस बॉलचं क्रिकेट असू देत. लालबागच्या LR बॉईज म्हणजे लालबागचा राजा बॉईज या संघाने नुकतीच अंडर 22 स्पर्धा प्रबोधन गोरेगाव या ठिकाणी जिंकली आहे. त्यांचंही अभिनंदन. या वेळेला फटका वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या पद्धतीचा फसतोय आणि पहिली विकेट. राजेश सोरटे आले आणि आल्या घेतली आहे विकेट. परेश ठाकूर येत आहेत फलंदाजीसाठी. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि ज्या फलंदाजाने सर्वांना प्रभावित केलं गावदेवी गावठाणमधून खेळताना. दुतुम गावचा खेळाडू उरण तालुक्यातील बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत.
आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे राजेश सोरटे. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी मिळवला होता. तेच राजेश सोरटे परेश यांच्या विरुद्ध आता हा संघर्ष रंगेल. दोघांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय शिवसेना प्रमुख चषकामध्ये. प्रत्येकाला लढावं लागेल, रडायचं नाही लढायचा हा मंत्र मात्र आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. यावेळेला पहिला बॉल ज्यावेळेला परेश खेळत होते, फुल टॉस मिस झाले. आणखीन एक चांगला चेंडू राजेश सोरटे यांच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला फटका तर खेळला जातोय, काव कॉर्नरच्या दिशेने एक रन मिळेल. तर जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी तुषार शर्मा हा हे की फॅक्टर असतील मागील षटकात. शेवटच्या 2 बॉलवर अनुभवी या संघातील बरेचसे खेळाडू जर पाहिले तर नौखे आहेत, परंतु एक अनुभवी खेळाडू देखील आहे, त्याचं नाव आहे तुषार शर्मा. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या नवोदित खेळाडूंना घेऊन हा संच पुढे निघालाय आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दखल नक्कीच घ्यायला लावली आहे सातत्याने. यावेळेला फुल टॉस बॉल कव्हरच्या क्षेत्रात पाठवला, सीमारेषा पार, षटकार. तदनंतर परेश यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. तिकडे थोडासा बॉल बाजूला जरूर गेला, एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा परेशने कॉल दिला, परंतु तिकडे अपघात होण्याची शक्यता होती. कॉम्बिनेशन नव्हतं झालं कॉलवर दोघांचंही, म्हणजे एकाने दिलेल्या कॉलकडे दुसऱ्याचं लक्ष नव्हतं. संधी होती धावबाची, परंतु बचावले गेलेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 24 धावा धाव फलकावर. दुसरं षटक मार्ग असते. 24 धावा धाव फलकावर परेश ठाकूर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुषार शर्मा. काळा चौकी विभागामध्ये आहोत. या परिसराला देखील क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. अगदी जर पाहिलं तर पूर्वीपासून खूप सारे खेळाडू, जूड सिंग यांच्यासारखा IPL खेळाडू देखील याच परिसराने दिला. एकनाथ सोलकर जे भारतीय संघाचे जबरदस्त खेळाडू याच परिसराने दिले. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने एका वेगळ्या धाटणीचा फटका खेळताना पाहायला मिळाले. आणि धावसंख्या जर पाहिली तर एका धावेने पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 ओव्हर या ठिकाणी संपतात आणि धावसंख्या झाली ती 25. 2 षटकं 25 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं नियंत्रण देखील आणि थोडीशी समाधानकारक कामगिरी देखील होताना पाहायला मिळते. तर जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चला त्वरा करा, यानंतर बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्यात. आपले निर्णय त्वरित घ्या. अजूनही 6 मॅच यानंतर बाकी आहेत, त्यामुळे त्वरा करा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येते ते प्रज्योत अंबिरे. विशेष म्हणजे लालबाग परिसरातील खेळाडू देखील रोहित माने या संघात खेळतोय. अनिकेत वर्मा देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिलं तर 25. 2 षटकं संपलीत, 25 धावा. परेश ठाकूरची बॅट याही मॅच मध्ये बोलेल का? तुषार शर्मा कशी साथ देतील? प्रज्योतचा वेग घेऊन आलेत. यावेळेला वेगात जरूर होता फुल टॉस, आणि परंतु वेगाच्या जोरावर मोठ्या फटक्यात कन्वर्ट नाही करू शकले.
त्या ठिकाणी जयदीप बोंडिवले आले, एक धाव घेतली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 26 वर. आणि धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे गेलाय. तुषार शर्मा, प्रज्योत मागील मॅचमध्ये जर मागील ओव्हरमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या 2 बॉलवर तुषार शर्मा यांनी आक्रमण केली होती त्यांच्या विरोधात. परंतु पाहूयात या ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ रंगतोय. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ टेनिस बॉल क्रिकेटचा काळा चौकी मुंबईमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची देखील लक्षणे गर्दी. वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर कृष्णा सातपुते चेंडूवर येत आहेत. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर 27 वर जाईल. फुलटॉस बॉल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॉल अडवण्याचाही प्रयत्न झालाय. नो बॉल पंचांचा इशारा येतोय आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे गेली. आणि बिमरसाठी रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. पडताळतील पंच की हा बिमर आहे की नाही, कारण मुख्य निर्णय तर आलाय आणि त्याच्यावर या ठिकाणी अपील करण्यात आलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून आणि आपण दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू देण्यात आला, त्यातील एक या ठिकाणी घेतला जातोय. नो बॉल घोषित केलाय. तर पाहूया नो बॉल आणि यानंतर फ्री हिट देखील असेल. आणि या डावात मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये आणि आता फ्री हिट असणार आहे. पाहूया तुषार शर्मा या फ्री हिटचा फायदा घेतील का. 5 ओव्हरची मॅच आहे, एक मोठी मॅच आपण पाहतोय. मुंबई नगरीमध्ये ही स्पर्धा रंगते. तुषार शर्मा म्हणजेच मन्नी यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर लोअर फुल टॉस येताना पाहायला मिळाला. त्याला मिड विकेटला पाठवलं. अनिकेत वर्मा होते तिकडे. लालबागला ज्यावेळेला स्पर्धा असतात तर त्यावेळेला मात्र अगदी बाजूच्या उड्डाण पुलाच्या दिशेने त्यांचे षटकार पाहायला मिळतात. जसे विक्रांत जाधव यांचे देखील यावर्षी पाहिले ज्यावेळेला सिरीज घेतली होती. यावेळेला फुल टॉस बॉल, योग्य दिशा नाही देऊ शकले परेश. प्रज्योत पोहोचले तिकडे. वा, खूप चांगली कॅच, बरंच लांबवर धावत घेतली कॅच. परेश बाद. करण मोरे यांना या अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलं. मेरिटवर क्रिकेट खेळताना जरूर त्यांना आपण पाहतो. दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतात. या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर तुषार शर्मा आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. त्यांना साथ कोण देणार, कारण एक साथ महत्त्वाची आहे. कारण अजूनही जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप मोठी आहे. सूरज पाटील सारखा खेळाडू या संघात आहेत. करण मडवी सारखे खेळाडू या संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित नाईक या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गावदेवी गावठाण म्हणजे नेहमीच सर्वांना प्रभावित करणारा संघ. नवोदित खेळाडूंचा संच बनून येतो आणि भल्या भल्या संघांना धक्के देखील देतो. हे आजच नाही तर आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील पाहिले. यानंतरच्या मॅचवर देखील सर्वांच्या नजरा असतील. यावेळेला प्रज्योत पुन्हा वेगवान, परंतु पंचांचा इशारा येतोय, नो बॉल आहे. आणि 2 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. नो बॉल, महापंचांचा इशारा येतोय, नो बॉल आहे. फ्री हिट, फ्री हिट या ठिकाणी खेळवली जाते. पाहूया तुषार शर्मा त्याचा फायदा कशा प्रकारे या ठिकाणी घेत आहेत. चांगला बॉल, फ्री हिटचा चेंडू पहा काय टाकलाय. वेग ही ओळख आहे प्रज्योत अंबेरी यांची. अगदी ब्लॉक मध्ये बॉल टाकला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मागील बॉल सारखाच बॉल या ठिकाणी टाकण्याचा वेगात ऑप्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर, ही खासियत आहे या खेळाडूची. वेगावर स्वार होतात, भन्नाट वेग पालघर एक्सप्रेसचा याही मॅच मध्ये पाहायला मिळाला. आणि या षटकात जर पाहिलं तर चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक त्यांनी केलं. 3 षटकं संपतात, धावसंख्या 11च्या सरासरीने 33 झालेली आहे. 2 विकेट माघारी परतल्यानंतर गावदेवी गावठाण उरण रायगड. लेगच्या दिशेने दिशा दिली, 4 धावा अर्जित केल्या. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती तब्बल 38 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. एक महत्वाची मॅच सुरू आहे शिवसेना प्रमुख चषकातील. राकेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर जर पाहिलं तर अमित नाईक,
एक एकटघर नावाचं एक छोटंसं गाव आहे उरण तालुक्यात. त्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, परंतु टेनिस क्रिकेटच्या पटलावर झळकवलं आपल्या गावाच्या नावाला, अमित नाईक. परंतु ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पंच आमच्याकडे वळतायत. पाटकर सर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. आवडती स्पर्धा मुंबई येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर सुप्रीमो चषकाचे देखील सर्वांना वेध लागलेत, परंतु शिवसेना प्रमुख चषक ही स्पर्धा देखील जर पाहिलं तर 5 पर्व दिवस रात्र पद्धतीने खेळवली जाणारी मुंबईकरांची एक लाडकी स्पर्धा आहे, जी काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये होते. यावेळेला थोडासा कमी गतीने उसळी घेतलेला चेंडू पाठवला जातोय पाठीमागच्या बाजूला, परंतु तिकडे एक धाव घेतली जाते. कारण मोरे त्यावेळेला त्या ठिकाणी आले आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. पण गती परिवर्तन करतायत. उंची आहे जी वेगवान गोलंदाजाला अपेक्षित असते, परंतु त्याच उंचीत टप्पा पुढे मागे करणं किंबहुना गती परिवर्तन करणं ह्या गोष्टी राकेश प्रभू या ठिकाणी करतायत. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्येला नियंत्रण देण्याचं काम ते करतायत, एक चौकार आल्यानंतर देखील. 40 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी चौथं मार्गस्थ असताना श्रीजा 11 लालबाग या टीमसाठी. पुन्हा कमी गतीने चेंडू टाकला, पुढे ओव्हरपिच केला, गती कमी केली होती आणि मण्णी सारखा मोठा मासा गळाला लागलाय राकेश प्रभू यांच्या. विकेट. चाळीस वर असताना आणखीन एक विकेट आली आहे. राकेश प्रभू देखील आपल्याला सिद्ध करतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. करण मडवी गेलेत नवीन फलंदाज. खुद्द गावठाण या गावचेच खेळाडू आहेत. कमी गती, वा राकेश प्रभू यांनी काय गोलंदाजी केली आहे. ज्यावेळेला एखादा उंच पुरा वेगवान गोलंदाज कमी गतीचा चेंडू करतो, तो रीड करणं मात्र थोडंसं अवघड असतं. आणि या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी श्रीजा 11 लालबाग टीमसाठी. गावदेवी गावठाणच्या विरोधात षटक संपले 4 आणि धावसंख्या झाली ती 41 धावा. शिवसेना प्रमुख चषक, काळा चौकी, मुंबई. संपलाय. 41 धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळत आहेत. आणि शेवटच्या षटकात जर पाहिलं तर छोट्या चणीचा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय, जो आहे ठाणे जिल्ह्यातील खेळाडू, शहापूर तालुक्यातील गोकुळगावचा खेळाडू. नाव आहे जयदीप भोंडिवले, म्हणजेच सर्वांचा जेडी. गोलंदाजीसाठी येतील. अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत त्याच्याही नावाचा डंका आपण पाहिलाय. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एक युवा खेळाडू आहे समोर करण मडवी सारखा, आणि आपल्याला सिद्ध करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. 6 चेंडू अजूनही बाकी आहे. जर का या 6 चेंडूमध्ये काही 10-15 रन जरी आल्या तर चांगली फाईट होऊ शकते, कारण गावदेवी गावठाण टीम देखील तेवढी चांगली आहे. जेडी करणसाठी. पहिला बॉल अगदी खोलवर आणि वेगात टाकला गेला, आणि हीच खासियत आहे जेडी यांची. आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपात.
म्हणजे रनच मिळणार नाहीये. नवीन फलंदाज साईश मात्रे बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. जासई गावचे खेळाडू आहे तोरण तालुक्यातील. यावेळेला फुलटॉस पाठवला लांब 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 खूप लांब षटकार. करण मडवी, जयदीप बोंडिवले वेगवान खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु युवा करण मडवी आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजीसाठी. परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आणि ही शेवटचं षटक आहे. गावदेवी गावठाणसाठी लढत द्यावीच लागेल आणि झुंज द्यावीच लागेल आणि ती झुंज या ठिकाणी देत आहेत करण मडवी. याही वेळेला मोठा फटका येताना पाहिला मिळतोय. टोलावला 6 धावांसाठी षटकार. पाहिला मिळाला आणि 6 धावा वसूल केल्या. धावसंख्या जर पाहिली तर 50 ओलांडते. 53 धावा धाव फलकावर आहे. शेवटचा षटक आहे, मला धावा करायच्यात हेच या ठिकाणी सांगताना पाहिला मिळत आहेत करण मडवी. शेवटचं षटक, बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू आहेत. धावफलक जर पाहिलं तर 53 वर. शेवटच्या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न. जयदीप पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा टाकला, परंतु तदनंतर त्यांच्या चेंडूंचा समाचार घेत आहेत करण मडवी. 2 युवा एकमेकांच्या विरोधात मुंबई काळा चौकी या ठिकाणी. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. चेंडूची फेकी आणि एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. 54 वर जाते धावसंख्या. साईश मात्रे जासई गावचा एक युवा खेळाडू आहे, ज्याने गेल्याच महिन्यात जर पाहिलं तर एक मोठा कारनामा केला. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा. साईश हा गोलंदाज आहे प्रामुख्याने, परंतु त्याच्याही नावावर मागील काही दिवसापूर्वी 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम यांच्याही नावावर आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत, वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. पंचांचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. 11 विरुद्ध 11 असे 22 खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतात जरूर, परंतु मैदानात उपस्थित असणाऱ्या 2 पंचांच्या निर्णयाशिवाय मैदानात काहीच होत नाही. मॅच चालूही होत नाही आणि संपत देखील नाही. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली ती 55 धावा धाव फलकावर. हळूहळू मैदान जर पाहिलं तर प्रेक्षकमय होताना पाहायला मिळते, कारण त्या दर्जाचे खेळाडू आणि त्या दर्जाचे संघ देखील आज या शिवसेना प्रमुख चषकामध्ये मुंबई नगरीत दाखल झालेत. खोलवर टप्प्याचा बॉल उडवला समोर, पाठवला समोर. 6 धावांसाठी षटकार षटकार. धावा धाव फलकावर. साईश देखील आपले रंग दाखवतायत. आणखीन एक फटका जो स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव तिकडे घेतली गेली. चेंडूची फेकी केली गेलीये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असताना धावबाच्या रूपात खेळाडू माघारी परततील. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली
मेहता भवत कुर्ला टीम के कैप्टन से प्रार्थना है टॉस के लिए आ जाए प्लीज। आज सुबह के सेक्शन में फिरोज एसएम एंटरप्राइजेस सैंडी एसपी और विक्रोलियंस ने सुपर सिक्स में जगह बनाई। सुपर सिक्स में पहुंचने वाली पांचवी टीम ये मैच से हमें पता चलेगी और सुपर सिक्स की आखिरी टीम जो है रात को 10 बजे के पहले डेफिनेटली पता चल जाएगी। मेहता भवत कुर्ला के कैप्टन से प्रार्थना है अगर मेरी आवाज आप तक पहुंच रही है तो टॉस के लिए पधारें। करण मोरे और कृष्णा सातपुते। पहला ओवर लेकर आ रहे साइश। पहली गेंद इस बार मनीष शर्मा वहां पर गेंद को रोकते हुए। मनीष शर्मा स्वयं मैचलेस 11 के लिए कई साल खेले, कड़मबोली के खिलाड़ी है, बहुत बड़े लेजेंड्स के साथ जिन्होंने अपना क्रिकेट खेला, ऐसे सीनियर प्लेयर और टीम के तमाम युवा खिलाड़ियों को बांधे हुए हैं। इस बार ड्राइव किया, बोलर्स बैक ड्राइव, रोका, दो प्रभावशाली गेंदें, एक चैनल के बाहर दूसरी चैनल में, स्कोर 0 रन। मैच विनिंग टोटल इज 63। इस बार मिस टाइम किया और यहां पर मनीष शर्मा के हाथ में आता हुआ कैच। पहली 2 डॉट बॉल करण मोरे के दिमाग में चल रही थी। साइको डिजास्टर मैनेजमेंट अप्लाई किया गया है, सीधा राकेश प्रभु को ऊपर भेजा गया है। इतने बड़े नामी गिरामी बल्लेबाजों की फहरिस्त होने के बावजूद राकेश प्रभु को बेचने के पीछे की वजह जो मैं देख रहा हूं वो एक है उनका कद और उनका स्ट्रोक खेलने की क्षमता। ही इज द मैन, गो टू मैन जिसको कहा जाता है अंग्रेजी में। और साइश जैसे युवा खिलाड़ी के लिए राकेश प्रभु को गेंदबाजी करना एक चुनौती रहेगी, लेकिन एक मजा भी रहेगा। पहले 2 बॉल पर कोई रन नहीं बना, उसका प्रेशर करण मोरे के दिमाग में चल रहा था, उस पर काम किया साइश ने और एक बेहतरीन विकेट निकाला। इस बार बिल्कुल जड़ में गेंद की गई थी और राकेश प्रभु उसे खेलते हुए स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 1 रन 1 विकेट के नुकसान पर। 62 रन और चाहिए सुपर 6 में पहुंचने के लिए। जो टीम इस मुकाबले को जीतेगी वो सुपर 6 में पहुंचने वाली 5वीं टीम बनेगी। फुल टॉस बॉल थी, ड्राइव किया, नजाकत थी, लेकिन एक से ज्यादा मिलना मुश्किल है क्योंकि प्लेसमेंट फील्डर के पास सही थी। साइश की एक और तारीफ करनी होगी कि जहां पर फील्डर प्लेस किए गए हैं उनकी गेंदें भी इस तरह कर रहे हैं, बॉल अकॉर्डिंग टू अ फील्डिंग प्लान, जो क्रिकेट में कहा गया, बिल्कुल उस तरह की गेंदबाजी अब तक पहले ओवर में गावदेवी गावठन उरन की युवा टीम द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन। इस बार ऑन ड्राइव और 1 रन और हासिल करते हुए राकेश प्रभु। तो पहले ओवर में शांत क्रिकेट, 1 ओवर 3 रन्स एंड 1 विकेट, यानी कि अब बचे हुए 4 ओवर में 60 रन चाहिए। 24 चेंडू 60 दावा, 24 बॉल्स एंड 60 टू विन। काम मुश्किल है, लेकिन इस वक्त जो दोनों बैटर्स हैं, दोनों की बल्लेबाजी की क्षमता को अगर मैं देखूं, दोनों के टोटल क्रिकेट के अनुभव को अगर मैं देखूं, तो इस वक्त पिच के ऊपर लगभग 40 से 45 साल का अनुभव बैटिंग कर रहा है, ऐसा मैं कह सकता हूं। बोथ हैव बीन प्लेइंग मोर देन 20 इयर्स। सो वो 45 साल का जो तजुर्बा है वो साथ में आके क्या करेगा,
इसके ऊपर भी नजरें रहेंगी। दूसरी तरफ युवा जोश जो है, युवा जोश को होश में भी रहना होगा, क्योंकि पहली सफलता जल्दी मिली है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि मैच खत्म हुआ है। उन्हें अभी भी अपने पांव जमीन पर रखने होंगे और आखिरी गेंद तक चुनौती देनी होगी श्रीजा 11 लालबाग को। सो दिस इज अ गुड मैच, यूथ वर्सेस एक्सपीरियंस, बहुत रेयर देखने मिलता है। और एक ही टीम में यूथ और एक्सपीरियंस जब साथ में हो तो उसका एक अलग मजा आता है। तो इस वक्त नए ओवर लेकर आ रहे करण, और करण के सामने बैटर है राकेश प्रभु। दो फैले हुए पैर, एक अच्छा स्टांस, समांतर नजरें और एक अच्छा बॉडी बैलेंस बॉल को फेस करने के पहले राकेश प्रभु। बल्ले का बाहरी सिरा, वहां पर लॉन्ग स्टॉप पर गेंद गई थी, बहुत अच्छा क्षेत्ररक्षण साइज द्वारा, चौका जरूर बचाया। बिल्कुल इस तरह मैचेस, जैसे जैसे ये टूर्नामेंट आगे बढ़ेगा वैसे फील्डिंग का जो स्टैंडर्ड है ये भी इंप्रूव होना जरूरी है। केवल बॉलिंग और बैटिंग क्रिकेट नहीं है, फील्डिंग एक गेम चेंजिंग फैक्टर बन सकता है कोई टीम के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर। इस बार तेज गेंद कृष्णा के बल्ले के नीचे से चली गई और ये बिंदी गेंद। अच्छी शुरुआत करण द्वारा। एक चीज और शायद जो राकेश प्रभु कृष्णा सातपुते को बताना चाह रहे होंगे वो ये भी हो सकती है कि थोड़ा संभल कर खेले। ट्वाइलाइट का समय है, रात आ रही है, शाम जा रही है। और इस बार बेहतरीन टाइमिंग, कृष्णा सातपुते का ये स्ट्रॉन्ग जोन था, हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बनता हुआ और फ्लैट 6। छक्का। अभी भी 47 रनों की दरकार, दूसरा ओवर चलता हुआ। इस बार खेला है ऑफ साइड पर, गैप में, आउटफील्ड तेज है, काफी दूर से जाना पड़ा था। 1 को 2 में तब्दील कर दिया कृष्णा सातपुते, बल्ले को हाथ में लेकर दौड़ते हुए। आखिरकार 2 रनों का एक अच्छा प्रयास। किसी कार के ड्राइवर को जिस तरह स्टीयरिंग व्हील घुमाते हुए आप देखते हैं, बिल्कुल उस तरह का वो शॉट था जो भिवंडी प्रीमियर लीग में उन्होंने खेला था। स्कोर है 18। इस बार दायरे के बहुत ज्यादा बाहर तेज गेंद करने का प्रयास, स्कोर आगे बढ़ता हुआ 19। ये वो ओवर है जिसमें रनों की लूटमार मची है। कृष्णा सातपुते 2 6 लगा चुके हैं। राकेश प्रभु ने जाकर जो उन्हें कहा कि बॉलर तुम्हारी बॉडी लैंग्वेज पढ़ रहा है, और कृष्णा तुरंत जाग गए। स्कोर 19।
इस बार स्टीयर करने का प्रयास था, गेंद गई डीप थर्ड मैन पर, एक रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन, एक विकेट के नुकसान पर ओवर समाप्त हुए हैं, 2 रन बने हैं, 20 विकेट गिरा है एक, यानी कि अभी भी 18 गेंदें बची है और जिसमें मैच जीतने के लिए 43 रनों की दरकार आहे. 18 चेंडू 43 धावा. आपण बघत आहात शिवसेना प्रमुख चषक 2022. स्पर्धेचे प्रमुख आयोजक श्री अजयजी चौधरी, आमदार शिवडी विधानसभा व सन्माननीय जयसिंगजी भोसले, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 205. ही स्पर्धा 5वं पर्व आहे. शहीद भगतसिंग मैदान काळाचौकी येथे ही स्पर्धा काल, आज आणि उद्या खेळली जाणार आहे. तर तरुण मित्रमंडळ सिद्धिविनायक मित्रमंडळ इमारत क्रमांक 10, 11, 11A व आपली शिवसेनेची शाखा म्हणा, काळाचौकी क्रिकेट प्रॅक्टिस, या सर्वांचा खूप खूप आभार. आपण दिलेल्या लाख मोलाच्या सहकार्याबद्दल ही स्पर्धा यशस्वी होतीये. 2,22,222 रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि झळाळता शिवसेना प्रमुख चषक उद्या आपण देणार आहोत विजेता संघाला. नेवर की शुरुआत और ये करारा ऑन ड्राइव, 2 खिलाड़ियों को विभाजित करती हुई गेंद अब नहीं जा पाएगी. बहुत अच्छा समय सूचक था वहां पर करण मडवी द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ 21. कृष्णा सातपुते के बल्ले पर अब गेंद आ रही है, ये अच्छी निशानी है श्रीजा 11 लालबाग के लिए. दाएं और बाएं हाथ का बैटिंग कॉम्बिनेशन आप देख रहे हैं, राइटी और लेफ्टी कॉम्बो. सारी स्थितियां जो है इस वक्त श्रीजा 11 के पक्ष में. और अब राकेश प्रभु, अब ये तो देखिए कितना दूर भेज दिया, उड़न खटोला, 6 रन. स्कोर 27. फॉर 1. करण मोरे के आउट होने के बाद राकेश प्रभु को बैटिंग ऑर्डर में जो ऊपर भेजा गया था उसका फायदा हो रहा है. और एक अच्छा कैप्टन उसी को कहा जाता है. हैंडलिंग अ टीम इज ऑल अबाउट मैन मैनेजमेंट, पीपल्स मैनेजमेंट. जो बड़े बड़े एमबीए आज करोड़ों रुपए का बिजनेस संभालते हैं उनको एक ही चीज सिखाई जाती है, मैनेजमेंट इज गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स. कैप्टन ने अपने सबसे बेहतरीन ऑलराउंडर को ऊपर भेजा और नतीजा सामने है. और ये बहुत आम चीजें हैं, इसके लिए ऑक्सफोर्ड या कैम्ब्रिज जाने की जरूरत नहीं है. बिलीव इन योर गट फीलिंग. फॉर 1. इस बार स्ट्रेट ड्राइव और वहां पर गेंद को रोका गया है. स्कोर आगे बढ़ता हुआ 28. 35 रन और चाहिए मैच जीतने के लिए. यह तीसरा ओवर चलता हुआ. इस बार पैरों के ऊपर आक्रमण जरूर था और वहां पर कृष्णा सातपुते देखिए अब वापस आ रहे हैं. दैट इज द विकेट दैट दे वांटेड. और लेग बिफोर विकेट, पग बाधा की अपील जिसको मान लिया गया है और आउट होकर वापस लौटते हुए वहां पर बैटर कृष्णा सातपुते. बड़ा झटका यहां पर दिया बॉलर साइश ने. नए बैटर है प्रशांत. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय जयसिंगजी भोसले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शिवसेना शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 205. तसेच सिद्धिविनायक तरुण उत्कर्ष मंडळ इमारत क्रमांक 31, तरुण मित्र नवरात्रोत्सव मंडळ इमारत क्रमांक 11, 11A आणि सर्व रहिवासी यांचा विशेष आभार. फॉलिंग स्वीप लगाने का प्रयास था. देखिए अब यहां पर अपना विकेट तोहफे में दे दिया, ऐसा हम कह सकते हैं. यस, बिल्कुल तोहफे में दे दिया.
मानो विकेटकीपर मनीष शर्मा को उन्होंने कहा जहां पना तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो, और आउट. तर थोड्याच वेळात मित्रांनो आपल्या शिवडी विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अजयजी चौधरी साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनासाठी स्वागतोत्सुक आहोत आपण सर्व. एक और विकेट गिरता हुआ योगेश पेनकर के लिए एक सही समय नहीं रहेगा. आउट होकर वापस जाते हुए वहां पर बैटर प्रशांत. (28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. देखते ही देखते चित्र बदला. गावदेवी गावठन उरण ने जयदीप भुंडिवली के आखिरी ओवर में जो रन बनाए वो उनके काम में आ रहे हैं, ये मैं कह सकता हूं. क्लाइमैक्स बहुत इंपॉर्टेंट रहता है, चाहे आप फिल्म देखने जाओ, ड्रामा देखने जाओ, क्रिकेट मैच देखने जाओ या अपनी जिंदगी हो. शुरुआत कोई याद नहीं रखता, अंत हर कोई याद रखता है. अंत भला तो सब भला, और इसलिए वो आखिरी ओवर काम में आया गावदेवी गावठन उरण के. अंत भला तो सब भला, और भारतीय टीम के लिए अगर पंत भला तो सब भला. (28 फॉर 3. इस बार हुक जरूर किया, लेकिन वहां पर क्षेत्ररक्षक को रखा गया है. क्षेत्र व्यूह को कुछ इस तरह रखा गया है कि हर एक शॉट्स के लिए उन्होंने फील्डर सजा रखा है. 29 फॉर द लॉस ऑफ 3, यानी कि अब गेंदे बची है 12 और रन नहीं 12 गेंदे बची है, यस, और मैच जीतने के लिए रन चाहिए 34. 12 बॉल्स 34 रन. अब ये बहुत खतरनाक इक्वेशन है. 12 बॉल 34 रन, 12 चेंडू 34 धावा, 12 बॉल्स 34 रन्स. और एक छोटी सी टीम मीटिंग वहां पर ली जा रही है. यस, देखने जाओ तो 12 बॉल 34 यानी 17 का रिक्वायर्ड रन रेट है. ये बहुत ज्यादा लग रहा है, लेकिन जो प्रैक्टिकल मैथमेटिक्स वाला विद्यार्थी है वो ये सोचता है 12 में 34, 22 का फर्क है, 4 6 लगाने हैं, हर तीसरी बॉल मुझे मैदान के बाहर भेजनी है. दैट इज मैथमेटिक वे ऑफ लुकिंग एट थिंग्स. सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे. नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे. थिंक पॉजिटिव एंड गेट इट डन. 12 गेंदे 34 रन. 2 सवाल श्रीजा 11 लालबाग को अपने आप को 2 सवाल पूछने हैं. अगर हम नहीं जीतेंगे तो कौन जीतेगा, और आज नहीं जीतेंगे तो कब जीतेंगे. ये अगर 2 सवाल के जवाब हाँ में है, 12 में 34 हो सकते हैं. लेकिन दूसरी तरफ गावदेवी गावठन उरण, ये टीम ने पिछले 2 साल में जो प्रभावित किया है, युवा खिलाड़ी बिल्कुल हिम्मत ना हारते हुए एड़ी चोटी का जोर लगाकर खेल रहे हैं. इसमें कोई बड़ा सुपरस्टार खिलाड़ी नहीं है, लेकिन ये जब 11 खिलाड़ी एक साथ मिल जाते हैं तो मजबूत जंजीर बन जाते हैं, और इस जंजीर को तोड़ना मुश्किल काम है. नामुमकिन नहीं है, लेकिन मुश्किल जरूर है. 12 गेंदे 34 रन. इस बार पहली गेंद और केवल 1 रन आएगा. 11 गेंदे 33 रन, 11 चेंडू 33 धावा, 11 बॉल्स 33 टू विन. बाय का 1 रन. अब पर उमेश पाटकर द्वारा जो बॉलर एंड पर खड़े हैं, स्ट्राइकर एंड पर है युवराज बालेराव. इलेवन बॉल्स 33 टू विन. और अभी ये राकेश प्रभु है, सड़क पे कड़क, जिया गया धड़क धड़क धड़क. ओवर पिच बॉल थी और राकेश प्रभू इसी के लिए जाने जाते हैं. बैटिंग ऑर्डर में प्रमोट किया गया, इंसाफ किया और मैदान साफ किया. आमचे जनरेटर वॅनचे जे ऑपरेटर आहेत त्यांना विनंती आहे की आता सर्व जे विद्युत रोषणाई आहे ते तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. 10 बॉल्स 27. जो फर्क 22 का था अब 17 का हो गया. वो फर्क को घटाते हुए 10 का करना होगा, 5 का करना होगा, फिर बॉल टू बॉल. क्या ये होगा, वक्त बताएगा. 10 बॉल्स 27 टू विन. राकेश प्रभु फेसिंग सचिन.
इस बार बॉल नीचे रही, राकेश प्रभु के लगभग एड़ियों के बाजू से गई। 9 बॉल्स 27 टू विन। एक अच्छी बात यह है कि दोनों टीमें अपना पहला मैच जीत चुकी है, इसलिए वो टूर्नामेंट के बाहर नहीं होंगी, लेकिन सुपर 6 में पहुंचने का रास्ता थोड़ा मुश्किल होगा हारने वाली टीम के लिए, जबकि जीतने वाली टीम बड़े शानो शौकत के साथ 5वीं टीम बनेगी सुपर 6 की। इस बार पैरों पर आक्रमण रखने का प्रयास था, गेंद को थोड़ा घुमाया था, धीमा भी रखा था। 1 रन बाय। 8 बॉल 26 रन, 8 बॉल्स 26 टू विन। अगली 2 गेंदें बहुत मायने रखेगी कैप्टन योगेश पेड़कर के लिए। 8 बॉल्स 26 टू विन। 18 का फर्क है गेंद और रनों के बीच में। एक और डॉट बॉल मनीष शर्मा के शायद कनपट्टी पर गेंद लगी। 7 बॉल 26, थोड़ी सी शायद चोट भी आई है। इट्स नॉट इजी साइटिंग द बॉल। हमारे जनरेटर ऑपरेटर से प्रार्थना है कि तमाम जो दूधिया रोशनी है उसको जला दिया जाए। 7 बॉल्स एंड 25 रन्स। 725। सो ये ट्वाइलाइट का समय है, वेरी ट्रिकी सिचुएशन। चाहे आप देख ही रहे होंगे वनडे इंटरनेशनल मैचेस में, गेटिंग एडजस्टेड टू द नेचुरल लाइट एंड द आर्टिफिशियल लाइट्स। 7 बॉल्स एंड 25 टू विन। सात चेंडू 25 धावा हे समीकरण आहे। सात बॉल 25 और अपने ओवर की अंतिम गेंद करने के लिए तैयार है सचिन, और सामने है राकेश। जनरेटर वैन शुरू हुई है और दूधिया रोशनी अब धीरे धीरे इस मैदान में बढ़ती जाएगी। कमेंट्री बॉक्स के बाईं ओर पे आप लाइट्स देख सकते हैं, अब दाईं ओर की लाइट्स।
मॅच मात्र ऑन आहे, लाईट्स ऑन झालेले आहेत. खूप चांगली स्पर्धा रंगली जाते. एक रंगतदार स्वरूपात असलेली ही मॅच आपण पाहत आहोत. गावदेवी गावठाण आणि श्रीजा इलेव्हन लालबाग या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना. जाऊया मुख्य स्थितीकडे, ज्या ठिकाणी आपण ऐकत आहोत द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांना. 7 बॉल 25 रन, 7 balls 25 टू विन. श्रीजा 11 लालबाग को चाहिए. इस बार हेलीकॉप्टर उड़ाया था, हालांकि कैच नहीं होगा. हेलीकॉप्टर क्रैश भी हुआ तो कोई गम नहीं. 1 रन और. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्या मैदानामध्ये आगमन होत आहे शिवसेना शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी आणि दमदार आमदार सन्माननीय अजयजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. साहेब, आपलं शिवसेना प्रमुख चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. चौधरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व उपविजेता संघाला 11,111 रुपये रोख रक्कम व चषक कैलासवासी सौ नैना अजय चौधरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे. आंतरविभागीयसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीरसाठी आकर्षक भेटवस्तू व चषक स्वर्गीय अंकुश गवस यांच्याकडून आहे. तर व्यावसायिक गटातल्या ज्या पारितोषिक आहेत ते कैलासवासी शिवराम भोसले यांच्या स्मरणार्थ दिले जाणार आहेत. प्रथम पारितोषिक 2,22,222 व चषक. द्वितीय पारितोषिक 1,11,111 रुपये व चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरसाठी आकर्षक भेटवस्तू व चषक. 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धिविनायक तरुण उत्कर्ष मंडळ, इमारत क्रमांक 31, तरुण मित्र नवरात्रोत्सव मंडळ, इमारत क्रमांक 11 आणि 11A यांचे आम्ही आभारी आहोत. 70-70 स्पोर्ट्स, मॅच टाइम स्पोर्ट्स आणि वेदांत स्पोर्ट्सचे सुद्धा मनपूर्वक आभार. नैवर की पहली गेंद और यहां पर यह सीधी जाके ये पर्दे को छूती हुई. नो बॉल, फ्री हिट और 4 रन. है और अब गेंदे बची है 6 और मैच जीतने के लिए रन चाहिए कुल मिलाकर 7 चेंडू 19 धावा. कहानी में ट्विस्ट है. जो जयदीप बोंडिवले के आखिरी ओवर में रन बनाए थे, बिल्कुल क्या उसी की जेरोक्स कॉपी के रूप में अब सोहेल के आखिरी ओवर में वो रन बनाकर वही खाता जो है बराबर किया जाएगा. वेट एंड वॉच. 6 चेंडू 19 धावा, 6 balls 19 टू विन. श्रीजा 11 लालबाग. आणि गावदेवी गावठण उरण या दोन मातब्बर संघांमध्ये हा सामना. इस बार राकेश प्रभु ने फ्लिक कर दिया है. गैप में जाने वाली गेंद और ये लगा चौका. जी हां, ये राकेश प्रभु है. यानी कि अब 5 गेंदें बची और 5 गेंदों में मैच जीतने के लिए अब रन चाहिए 15.
इसीलिए कहा जाता है फाइट टिल द एंड, एवरीथिंग इज पॉसिबल। चार चेंडू 9 धावा पाहिजे। इस बार एक और बढ़िया 6 सोहेल के सामने। अब लाइसेंस टू किल, जैसे जेम्स बॉन्ड के पास था नॉट नॉट 7 लाइसेंस टू किल, यहां पर राकेश प्रभु के पास है लाइसेंस टू थ्रिल। और अपनी जब हमने आखिरी 2 ओवर की शुरुआत की थी 12 बॉल 34 चाहिए थे, लेकिन वही सवाल, अगर मैं नहीं करूंगा तो कोई करेगा, और आज नहीं करूंगा तो कब करूंगा? डू इट। 3 बॉल 3। मैच अभी भी इंटरेस्टिंग सिचुएशन में है। गावदेवी गावटन उरण और श्रीजा 11 लालबाग, रायगढ़ और मुंबई की टीमें आपस में टकरा रही है। सुपर 6 में पहुंचने वाली 5वीं टीम बनने जा रही है इस मैच की विजेता टीम। और यहां पर बोल्ड कर दिया। अब देखिए, इसको कहते हैं ड्रीम बॉल। अब यहां पर मसला 2 बॉल 3 रन। सोहेल आसमान की तरफ देखते हुए यस। कैजुअल फटका और राकेश प्रभु आउट। वा सो अफगाण, सर्वाचा नाश करी आमचा धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण। 2 चेंडू 3 धावा। स्कोर लेवल झाल्यावर सुपर ओव्हर असणार आहे, ते मगाशीच सांगितलंय। 2 चेंडू 3 धावा। निखिल पवार, कैन ही डू इट? 2 बॉल 3। और इसके साथ ही गैप में खेला, यानी कि अब 1 बॉल 2 रन। नाउ दिस इज द बेस्ट मैच। 1 चेंडू 2 धावा। सुपर ओव्हर बघायला मिळेल का? सुपर क्रिकेट सोहेल, एक युवा खिलाड़ी सोहेल के लिए भी कुछ कर दिखाने का मौका है। योगेश पेड़कर जो टीम के कैप्टन है, कैप्टन को कोशिश करनी होगी कि मैं टाइटन बनूं, टाइटैनिक नहीं। 1 बॉल 2, 1 पे सुपर ओवर। डॉट बॉल पर गावदेवी गावटन उरण, 2 पर श्रीजा 11 लालबाग। तीनों ऑप्शन खुले हैं। अगदी अटीतटीचा रोमहर्षक सामना। योगेश पेड़कर और सोहेल में, लालबाग और उरण में छिड़ी है जंग। बताइए आप है किसके संग? 1 बॉल 2 रन्स टू विन। इस बार ड्राइव कर दिया है, वहां पर 1 रन पूरा किया। और यस, दिस इज गोइंग टू बी दी सुपर ओव्हर मॅच। मित्रांनो, सुपर ओव्हर साठी जोरदार टाळ्या असू द्या तुमच्याकडून। पहिली सुपर ओव्हर। याची प्रतीक्षा होती कालपासूनच की सुपर होईल का, परंतु काय खेळले दोन्ही संघ, श्रीजा लालबाग आणि गावदेवी गावठाण, दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे। जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं आणि जबरदस्त तणाव देखील।
तर मित्रांनो आताच आपल्यामध्ये सन्मान्य अजयदादा चौधरी उपस्थित झालेले आहेत, आपले आमदार आहेत आणि मेहनत, कर्तृत्व, प्रगल्भता आणि दूरदृष्टी असलेले आमदार आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचा भव्य सत्काराकडे आता आपण वळणार आहोत. आपण जाऊया चंद्रकांत शेटेकडे. धन्यवाद. एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही महाराष्ट्रातील